चांगलाच ताण आलेला आहे। लाडक्या बहिणींसाठी आता पुन्हा एकदा निधी वळवण्यात आल्याचे कळतंय। लाडक्या बहिणींसाठी आदिवासी विकास विभागाचा निधी हा आता वळवण्यात आलाय आणि या संदर्भातला शासन निर्णय सुद्धा जाहीर झालाय। आता पुन्हा एकदा आदिवासी विभागाचा 335 कोटींचा निधी वळवला, त्यामुळे या निर्णयाचा फटका आदिवासी विकास विभागाच्या योजनेवरती होणार आहे। या आधी सुद्धा लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवण्यात आलेला होता। राजू सोनावणे आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देतील। राजू, खरे तर मागच्या वेळेला ज्या पद्धतीने हा निधी सामाजिक न्याय विभागाचा वळवला होता, त्यावेळेला सामाजिक न्याय विभागाचे जे मंत्री आहेत संजय शिरसाट यांनी सुद्धा नाराजी व्यक्त केली होती आणि आता आदिवासी विकास विभागाचा निधी वळवलाय। यामिनी आपण पाहतोय की लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारसाठी यशस्वी आणि महत्त्वाकांक्षी तेवढीच योजना आहे, मात्र ती आता पांढऱ्या हाती ठरू लागते की काय असा प्रश्न समोर येतोय। कारण इतर विभागांचा निधी जो आहे तो वळवताना आपल्याला पाहायला मिळतात, त्यामुळे इतर विभागांच्या योजनांना मोठी कात्री लागण्याची जी आहे ती शक्यता वर्तवत होते। आपण पाहतोय की आदिवासी विभागाचा 335 कोटी 70 लाख रुपयाचा निधी जो आहे काल वळवण्यात आलेला आहे। तशा प्रकारचा शासन निर्णय सुद्धा जारी केलेला आहे। याच्या आधी म्हणजे मागच्या महिन्यात सुद्धा आपण पाहतोय की 335 कोटी 70 लाख आदिवासी विभाग आणि 410 कोटी सामाजिक न्याय विभागाचा निधी जो आहे तो वळवण्यात आलेला होता एप्रिल महिन्यात देण्यासाठी। आणि आता पुन्हा आदिवासी विभागाचा जो आहे तो मे महिन्याचं लाडक्या बहिणींना हप्ता देण्यासाठी हा निधी वळवलेला आहे। त्यामुळे कुठेतरी आदिवासी विभाग असेल सामाजिक न्याय विभाग असेल दोघांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती नाराजी आपल्याला पाहायला मिळते। खरं तर मागच्या वेळी सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवल्यानंतर मंत्री जे आहे त्यांचा मोठी नाराजी आपल्याला पाहायला मिळाली। काल सुद्धा आपल्याला पाहतोय की छगन भुजबळ यांनी आपल्या मंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर आमच्या योजनांना सुद्धा लाडक्या बहिणींमुळे कुठेतरी कात्री लागलेली आहे अशा प्रकारची भावना व्यक्त केलेली होती। त्यामुळे पाहतोय आपण की या दोन्ही विभागांना जे आहे तो मोठा फटका बसताना पाहायला मिळतोय। खरं तर आपण पाहतोय की आदिवासी विभागाचा एकूण 21,495 कोटी रुपयांची तरतूद जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि त्यामधली हा निधी वर्ग केलेला आहे। त्यामुळे साहजिकच आहे की सामाजिक न्याय विभाग असेल आदिवासी विभाग असेल यांच्या अनेक योजना आहेत, त्यामध्ये विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती असेल किंवा अनेक सामाजिक उपक्रम असेल यांना कुठेतरी कात्री लागण्याची दाट शक्यता आहे। यावरती आता अजित पवार यांची नेमकी काय भूमिका आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं राहील। कारण इतर राज्यामध्ये आपण पाहतोय की घटनेनुसार दोन्ही विभागांचा निधी वळवता येत राजू, नाहीये। तुम्ही म्हणता त्या पद्धतीने ही योजना जरी महत्त्वाकांक्षी असली तरीही आता डोईजड ठरू नये हीच अपेक्षा आहे। धन्यवाद माहितीसाठी। पुढची बातमी बघूयात। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सध्या संततधार पाऊस सुरू आहे आणि अर्थातच या पावसामुळे